कर्जत जामखेडची लढाई भूमिपुत्र विरुद्ध राजपुत्र अशी आहे। गोपीनाथ मुंडे यांनी राम शिंदे यांचं नेतृत्व हेरलं होतं। शिंदे यांना दिल्लीचा नेता करायचं होतं। मागील विधानसभा निवडणुकीत शिंदे यांचा पराभव झाला तरी ते उमेदीनं काम करत राहिले, याचाच प्रत्यय सभेतील गर्दीवरून दिसून येतोय। समोरचे उमेदवार ऊस नेणार नाही असं सांगतात, पण तुमच्या ऊसाला बांबू लावण्याचं काम कर्जत जामखेडची जनता करणार आहे, असं शेतकरी नेते पाशाभाई पटेल यांनी सांगितलंय। कर्जत जामखेड मतदारसंघातील महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेमध्ये ते बोलत होते। यावेळी नरेंद्र पाटील, आमदार प्राध्यापक राम शिंदे, प्राध्यापक मधुकर राळेभात, प्राध्यापक सचिन गायवळ, ॲडव्होकेट कैलास शेवाळे, काकासाहेब तापकीर, राजेंद्र गुंड, अंबादास पिसाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले, अजय काशीद, संजय काशीद, डॉक्टर भगवानराव मुरुमकर, सोमनाथ राळेभात, महेश निमोणकर, अमित चिंतामणी, पवन राळेभात, सचिन घुमरे, शिवसेना तालुका प्रमुख प्राध्यापक कैलास माने, सुनील साळवे, संतोष गव्हाळे, प्रवीण चोरडिया, रवी सुरवसे, मनोज कुलकर्णी, गफ्फार पठाण, शाकीर खान, जमीर बारूद, पोपट राळेभात यांच्यासह अनेक मान्यवर नेते तसंच मोठ्या प्रमाणात महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी बोलताना पाशाभाई पटेल म्हणाले, राम शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे 3 उमेदवार आज राम शिंदे यांचा प्रचार करतायत। पुढच्या निवडणुकीत रोहित पवारही राम शिंदे यांच्या प्रचाराला असतील असंही त्यांनी सांगितलंय। 12 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आज राम शिंदे यांच्याबरोबर आहे। एका मुस्लिम समाजातील व्यक्तीला भाजपानं कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष केलं आहे। जिथे मुसलमान जास्त आहेत तिथे काँग्रेस संपली आहे। तालुक्यात काँग्रेस निश्चयनाबूत करा। राम शिंदे हे आजच विजय झालेत, निकाल बघायची गरज नाही। राम शिंदेच तुमचा विकास करू शकतात, कारण तिजोरीच्या कुलपाला कमळाची किल्ली आहे। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक अमित चिंतामणी यांनी केलं, तर रवी सुरवसे, सुनील साळवे, डॉक्टर भगवानराव मुरुमकर, ॲडव्होकेट कैलास शेवाळे, प्राध्यापक मधुकर राळेभात, प्राध्यापक सचिन गायवळ, शरद कारले यांची भाषणं झाली। काकासाहेब गर्जे, साकतचे माजी सरपंच कांतीलाल वराट यांच्यासह अनेक गावातील हजारो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। प्रतिनिधी नासिर पठाणचा पत्रकार अशोक निमोणकर, जामखेड। मी आज रोहित पवारला सांगतो, रोहित पवार, या तालुक्याचा विकास पैशाने होणार आहे। पैसे कुठे आहेत? दिल्लीत। दिल्लीत पैसे कुठे आहेत? तिजोरीत। तिजोरीला कुलूप आहे, कुलपाला किल्ली आहे कमळाची। पैसे आहेत पर कमळाचं कुलूप आहे। माय तुतारीची किल्ली घातल्यावर कुलूप उघडत नाही, ते कमळाचीच किल्ली घालावं लागणार आहे। आणि म्हणून ऐका, 20 तारखेला मतदान आहे, 23 तारखेला निकाल आहे आणि 25 तारखेला राम शिंदे नामदार होणार आहे। थोड्या वेळानंतर चष्मा काढून दाखवतील, माझा मेटलचा आहे, पण त्यांचा बांबूपासून निर्माण झालेला चष्मा आहे। त्यांचा घड्याळ ते देणार नाहीत, ते घड्याळ काढून दाखवतील, ते पण त्या ठिकाणी बांबूपासून झालेलं आहे। अजून बऱ्याचशा बांबूपासून तयार झालेल्या वस्तू त्याची माहिती ते देतील। परंतु पक्षामध्ये पाशा पटेल नावाचा एक चांगला वक्ता, जो सदैव शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि त्याच्या उत्पन्नामध्ये वाढ होण्यासाठी काम करतो, असा मोठा वक्ता या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे। माणसाची मन जुळली पाहिजे, माणसाचं मन एकमेकापाशी असलं पाहिजे। आता तुम्ही सांगा, मी रिकीला मतं मागायला गेलोय का? तुम्ही कुणी सांगितलंय का? बिचारी कवा मी मंत्री असू, नाही तर आमदार असू, नाही तर सरपंच असू, तिने हात पुढे केला, मी असा हात केला की टाळी आणणार। हेच आशीर्वाद आहे। गोर गरीब, वंचित, शोषित, दलित, गरिबांचा, दुःखांकिताचा, वंचिताचा, हाच मला आशीर्वाद आहे। आणि म्हणून धनशक्ती विरुद्ध जनशक्ती या मतदारसंघात लढते। म्हणून माझा बाप सालकरी म्हणून मी पैसे मागतोय। तू सांग तुझा बाप सालकरी, मग मी माघार घेतो माझा प्रस्ताव। कर्जत जामखेडची जनता ही स्वाभिमानी आहे, आपली जनता आहे। विरोधकांकडे जे पुढारी वगैरे आहेत त्यांच्यावर बोलायचं नाही। पण काल एक जण वक्तव्य केलं एकाने, त्याला मी सांगणार आहे, अहो भाऊ, कमीत कमी स्वतःची गायछाप तरी स्वतःची खा, कार्यकर्त्यांकडून घेऊन खाऊ नका। आणि गायछाप खाओ तुम्ही,
कार्यकर्त्यांची, पण बिचाऱ्या शिंदे साहेबांवर टीका करू नका. का सांगतो, मी साक्षीला आहे. मी काढायला नव्हतं पाहिजे मला, पण तो बोलला म्हणून मी बोलतोय. तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो. कोणतं? पित्रोडा फर्निचर, जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर, डायनिंग सेट, टीपॉय, ऑफिस चेअर, तसंच कपाट, बेड, सोफा सेट, कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध. तसंच बजाज फायनान्सवर फर्निचर उपलब्ध. पित्रोडा फर्निचर, न्यू टिळक रोड, अहमदनगर. इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के AI पावर्ड टीवी के साथ 10 नवंबर तक नए NQ8A जनरेशन 3 प्रोसेसर, डॉल्बी एटम्स और ग्लेरी फ्री OLED के साथ 3 साल की वारंटी और EMI सिर्फ 2777 रुपए से शुरू. पाइए 20% तक कैशबैक प्लस 10% एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड्स. 0 इंटरेस्ट, EMI 36 महीने तक. और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करें राम एजेंसी, मार्केट यार्ड, नवी पेठ और सावेडी में भी.